आज फिर दिनांक 23 जुलाई 2024 को भिवंडी तालुका की शिवसेना वल शाखा द्वारा मान्यवरों की उपस्थिति में तथा मान्यवरों द्वारा भिवंडी तालुका के जिला परिषद स्कूल सारंग गाँव, जिला परिषद स्कूल सुराई तथा जिला परिषद स्कूल आलिमघर के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को नोटबुक और बिस्किट वितरण कार्यक्रम का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर ज्येष्ठ शिवसैनिक सदाशिव पाटिल, माजी सरपंच जगदीश पाटिल, उद्योगपति दिलीप पाटिल, तालुका सचिव दीपक पाटिल, तालुका सचिव व उप सरपंच वल सचिन पाटिल, उप तालुका प्रमुख चक्रधारी पाटिल, मोहन गायकवाड़, सरपंच आलिमघर नीलेश पाटिल, संपर्क संगठक नंदिनी ताई भोईर, उप विभागीय प्रमुख दयाराम पाटिल, शाखा प्रमुख अनंत भामरे, शाखा प्रमुख वार्ड क्रमांक 1 बजरंग भोईर, उप शाखा प्रमुख निवर्ती पाटिल, जिला परिषद गट सचिव संतोष पाटिल, सचिव उदय पाटिल, विभाग संगठक नैना भोईर, शाखा संगठक राजश्री भोईर, सचिव सुमित्रा पाटिल, उप शाखा संगठक हर्षला भोईर, माजी सरपंच वासुदेव पाटिल, कविवर्य प्रवीण पाटिल, उद्योगपति अनिल पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व शिवसैनिक महिला और पुरुष तथा शिक्षक व विद्यार्थी उपस्थित थे। शिवसेना शाखावर आयोजित यांचं हे जवळजवळ 34वे वर्ष आहे। त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना जेवढी मुलं आहेत शिकणारी त्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला आहे। त्या गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी शिवसेना शाखेतर्फे शिरोळी माणसं उपस्थित झालेले आहेत। त्यांचं जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक सहशिक्षिका आणि विद्यार्थ्यांतर्फे हार्दिक स्वागत करतोय शब्द सुमनाने। तर आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपले माननीय सचिव शिवसेना भिवंडी तालुका प्रमुख दीपक पाटील यांनी स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय।
च्या वतीने वया वाटप असं सारंगाव शाखेमध्ये किंवा शाळेला प्रतिवर्षीय वलगाव यांनी वया वाटपाचा कार्यक्रम हा आम्हाला वेळोवेळी मदत देत असतात, जेणेकरून आम्ही काही ना काहीतरी शिवसेनेकडनं घेऊन शिवसेनेचा कुठला ना कुठला तरी कार्यक्रम आम्ही लाभवतो या गावामध्ये, की सर्वांच्या जोडीने चालणारा हा पक्ष या पक्ष रूपाने आम्ही काम करतोय। अशा रूपाने एक शिवसेना म्हणून आम्ही एक कुठला ना कुठला तरी वया वाटपाचा कार्यक्रम किंवा दप्तर वाटण्याचा कार्यक्रम हा प्रतिवर्षी करतोय आम्ही। हा कार्यक्रम वळ शिवसेना शाखा यांच्या माध्यमातून चालू आहे। तसेच त्याला सहकार्य म्हणून देवराम पाटील यांनी याला सहकार्य केलेलं आहे आणि हा कार्यक्रम अविरत 34 वर्ष सतत चालू आहे। मित्रांनो, आजचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची रूपरेषा अशी असते का ज्या वेळेस 10वी मुलांच्या परीक्षा आटोपतात त्या दिवसापासून या शिवसेना शाखेच्या पदाधिकाऱ्यांचं वेळ लागलं असते। म्हणजे हे कार्यकर्ते आहेत हे ऍक्च्युली वेळावलेले आहेत। म्हणजे हे कार्यक्रम एकदाच वया वाटपाचा कार्यक्रम मुलांना कधी होतो असं त्यांना वेळ लागलाय। तर या वेळापायी असे काम करत असतात की आमच्या जेवढे गावं म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये येतात परिसरामध्ये तेवढे सर्व गावांना वया वाटप करतात। त्यांचा ध्येयच असा आहे तर जिथे जिथे आम्हाला देता येईल तिथे आम्ही एक म्हणत आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे। मित्रांनो, आज वलवाई म्हणजे दुसऱ्यांकडनं त्यांच्या वरिष्ठांकडनं गावातून जेव्हा त्यांनी हा मनात आणलं की आपण ह्या वया वाटपाचा कार्यक्रम अविरतपणे चालू ठेवू, म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारच्या निधीची गरज पडत नाही किंवा कोणी व्यापाऱ्यांनी निधी दिली पाहिजे किंवा कोणी पुढारी वया वाटपाची निधी म्हणजे असं न करता स्वतःच्या खिशातून ते लोक हा कार्यक्रम करत असतात। या कार्यक्रमाचे सांगायचं म्हणजे हे लोकच वेळावलेले आहेत। यांना एकाप्रमाणे आपण बोलतो नाही वेळावले वेळ लागलाय ना, वेळ लागल्याप्रमाणे हे पूर्ण भिवंडी तालुका ठाणे जिल्ह्यात जिथे जिथे त्यांना संधी मिळेल तिथे तिथे वया वाटपाचा कार्यक्रम करत असतात। म्हणजे मित्रांनो, आपण ज्या वेळेस यांच्या वयाचा मुलांना आता सांगू इच्छितो की आपण जेव्हा यांच्याकडून आपण 2-4 वया घेतो त्या वयामध्ये तुमचं पूर्ण वर्ष नाही, पण या वयातून तुम्ही असं काय केलं पाहिजे की कोणीतरी याच्यातून एखादा 10वी मध्ये 1 नंबर आला पाहिजे, 12वी मध्ये 1 नंबर आला पाहिजे, कोणी डॉक्टर झाला पाहिजे, कोणी वकील झाला पाहिजे आणि तेव्हा त्या या वेडावलेल्या माणसाला किंमत कळेल त्यांची बाबा या आपण जेव्हा लहानपणी यांना वया देत होतो याचा फल हा आहे। आणि तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला अशी काही गरज पडत असेल किंवा पुढे जाण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना किंवा खरंच ज्यांची 10वी मध्ये फी भरण्याची ऐपत नाही किंवा 12वी मध्ये कोणाची फी भरायची ऐपत नाही अशी जी मुलं असतील यांनी प्रत्येक वेळेला या कमिटीच्या या शाखेशी संबंध राहतात। तसेच आम्ही सुद्धा जर आपल्याला शिक्षणासाठी कोणतीही अडचण येईल त्याच्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करावा, पण मुलांनी एक तर मात्र करायला पाहिजे का आपण ज्या संस्थेपासून ज्या शाखेपासून आपल्याला वया पुस्तकं मिळतात त्याचं काहीतरी आपण चीज केलं पाहिजे। तर जर आपण याचं चीजच करणं येणार वया देतात वया त्याचा उपयोग झाला नाही तर त्या वया घेण्यात पण त्यांचा काही फायदा नाही असं त्यांना वाटलं नाही पाहिजे। आपण एक तरी सारंगावचा मुलगा 10वी मध्ये 1 नंबर आला पाहिजे आणि जर असंच जर तुम्ही केलं तर पुढच्या वेळेला ते आज तुम्हाला वया तरी असतात पुढच्या वेळेला दप्तर बॅग घेऊन येतील कारण आपल्या वया देण्याचा काहीतरी फायदा झाला आहे असं लोक यासाठी करत असतात। तरी मित्रांनो एकच सांगू इच्छितो की आता आपण जे इथे विद्यार्थी किती आहेत सरासरी 35 काढू 58 इथे विद्यार्थी 58 आहेत पण त्यांचे कमीत कमी पालक 10 तरी पाहिजे होते कारण ज्या वेळेस पाहुणे जास्त आणि गावातले लोक कमी असतील तर त्या कार्यक्रमाला थोडीशी पाहुणे वाटते मग आपण त्यांना पण काय गावाला यांना काय ज्ञानाच गरज आहे अशी पद्धत होता कामा नये। प्रत्येक मुलांनी पण सांगायचं आपल्या वडिलांना आज आम्हाला वया मिळणार आहे, आपण कोणीतरी आई किंवा वडील शाळेत चला असे जेव्हा होईल ना तेव्हा या कार्यक्रमाची जनजागृती या कार्यक्रमाचा विस्तार या कार्यक्रमाचा कुठेतरी उहापोह होईल का हे लोक काहीतरी करतात की जर तुम्हालाच माहित असले एकही पालक जरी ते नसला तर ते कार्यक्रमाला शोभा येत नाही। तरी पण पुन्हा एकदा सांगतो मुलांनो आता पुढच्या वेळेचा जो प्रोग्राम असेल
कार्यक्रम असेल त्यावेळेला प्रत्येकाने आपल्या आई वडिलांना, आई नसेल तर वडील, वडील नसेल तर मोठा भाऊ, अशांना कार्यक्रमाला हजर करायचा आहे. पण आज पुन्हा एकदा मी सांगतो की या शिवसेना शाखेवरनी हे जे आता कार्यक्रम घेतलेला आहे यांचं मी शतशिव ऋणी आहे. कारण असा कार्यक्रम पुन्हा आमदार खासदारांचा करता येत नाही. 34 वर्ष अविरत कार्यक्रम खंड न पडता अविरतपणे, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा कोरोनामध्ये सुद्धा आम्ही अलिबाग साईडला इकडे वया वाटप होतो, कुठेही खंड न पडता हे लोक असं कारण करतात. यांना पुन्हा एकदा परमेश्वराने एवढी शक्ती द्यावी, हे लोक सतत असे 100 वर्ष यांनी हेच कार्य करत राहावं असे आम्ही परमेश्वराला होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इकडे इकडे यांचं झालं त्यांनी येऊन बसा. या इकडे आताची गाडी खाली बसायचं आहे.
शिवसेना शाखा वळ आमचे जेव्हा वह्या वाटप कार्यक्रम करतो, आज या कार्यक्रमाला 34 वर्ष पूर्ण झाली। या 34 वर्षामध्ये कुठलाही खंड पडला नाही। आपण 1 वर्ष बोलतो की कोरोनाचा जो काळ होता त्यामध्ये शासनाने आपल्याला सर्वांनाच मर्यादा आखून दिल्या होत्या। त्याही काळामध्ये शिवसेना शाखेने अन्नदान असं बोलणार नाही, पण जे काही परप्रांतीय आमच्या गावामध्ये होते त्यांच्यासाठी अन्न पुरवण्याची अन्नाची सेवा ती आमच्या शाखेने केली। आज एक नियम ठरलेला आहे की शिवसेना शाखा आमचा कार्यक्रम आमच्या विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये झाला की दुसरा कार्यक्रम आम्ही अलिमगरला घेतो। म्हणजे एक ती प्रथाच आता जणू पडत चाललेली आहे। वळच्या शाळेमध्ये ज्या वेळेला कार्यक्रम होतो त्याच्यानंतर या शाखेच्या माध्यमातून भिवंडीतील पूर्ण म्हणजे जे कुठले पाडे असतील जिथं काही पोचत नाही त्या ठिकाणी शिवसेना शाखा पोहोचण्याचा प्रयत्न करते। आज शिवसेनेचे जे हे कार्यक्रम आहेत हे वळमधून इतर गावी जे पडले किंवा करतो त्याचं खरं श्रेय आमचे उपतालुका प्रमुख चक्राचार्य पाटील साहेब यांना आहेत। त्यांच्या माध्यमातून वळ सोडून इतर गावामध्ये आपण वह्या वाटपाचा कार्यक्रम चालू करू शकलो आणि आपल्याच तालुक्यामध्ये नव्हे संबंध आम्ही बीड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये म्हणजे आपण बघतो सोशल मीडिया आहे
कोणी बघतो चांगलं कार्य करतात, कुठूनही नंबर मिळण्यास सोपे आहे, तिकडनं फोन करतात आणि ही शाखेची मंडळी तेवढ्या तत्परतेने ते कार्य पूर्ण सुद्धा करते. आज या शाळेमध्ये येताना म्हणजे आनंद वाटला की गावात लोढा आला तरी सुद्धा फळ 269 आहे 4थी पासून, म्हणजे ती खरोखर आनंदाची गोष्ट आहे. कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये एक प्रकारची म्हणजे माणसांच्या मनामध्ये की वेगळा विचार आलाय आज. कारण मी जर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये माझ्या मुलांना टाकला तर मला लोक असतील, तू 4 व्हीलर मध्ये फिरतो, तू अमुक करतो, तू तमुक व्यापारी आहे, तू उद्योगपती आहेस आणि तुझ्या मुलाला जिल्हा परिषदच्या शाळेत पाठवतो. पण ही विद्येचं मंदिर आहे, या मंदिरामध्ये तुमच्या समोर मी खरं सांगतो, माझा मुलगा इयत्ता 4थी मध्ये आहे. मला खरं तर पटावर किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश द्यावर बोलण्याचा अधिकार नाही का माझा स्वतःचा मुलगा इंग्लिश शाळेमध्ये आहे. माझा पण नाईलाज आहे. मला एकच आपत्ती असल्यामुळे ते बोलतात ना, दोन्ही काढून बोलतात ना, मुलाला ते याच्यावर बसवलं तरी बोलतात अरे तुझा बाप चाललाय आणि तू याच्यावर बसून चालले, तशी माझी परिस्थिती. पण खरोखर त्याचा अभ्यास घेताना मला असं जाणवलं की मी कॉलेज केलं तेव्हा पण एवढा कधी डोका तापला नव्हता किंवा एवढा डोक्याला त्रास नव्हता, एवढा ते 4थीच्या अभ्यासामध्ये आहे. म्हणजे खरोखर प्रामाणिकपणे सांगतो, तो पिझ्झा किंवा बर्गर पेक्षा आपल्या जिल्हा परिषदेतला वडापाव चांगला असं मला वाटायला लागलं. आज आपण बघतो या आपल्या गावातील ताई मला वाटते रशियाला जाऊन डॉक्टर होऊन आल्या, त्यांच्या घरातील सुद्धा जिल्हा परिषद शाळेतच शिकले असतील. म्हणजे त्यांचे सुद्धा त्या काळामध्ये एक त्यांच्यावर संस्कार होते. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की रशियाला जाऊन आपल्या गावातील कोणी डॉक्टर होऊन येतो. ही जी पिढी आता जी शिकलेली आहे ही सर्व जिल्हा परिषदच्या शाळेतच शिकायला, अगदी माझ्यापर्यंत सुद्धा. पण आज एक जसं चायनीजच्या गाड्यांचा पेव फुटतो ना, तसा इंग्रजी शाळांचा पेव फुटत चाललेला आहे. आपण बघतो मराठी शाळेमध्ये जे शिक्षक किंवा शिक्षिका ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रेम देतात, ट्रीट करतात, मी आमच्या शाळेत बघितलेलं आहे. खरोखर जिल्हा परिषदेमध्ये जे शिक्षण मिळतं हे कुठे मिळणार नाही. आजच्या या कार्यक्रमासाठी आम्ही शाखा प्रमुख अनंतजी भामरे शिवसेना शाखा वडच्या वतीने आलोय, पण त्यांच्या माध्यमातून इथं आलोय. आज खरोखर इथं येऊन, तर प्रत्येक वर्षी आम्ही या शाळेमध्ये येतो, वह्या वाटप करतो, आवडीने आमच्याला सांगतात, आम्हाला आनंद वाटतो. आणि गायकवाड साहेब बोलल्याप्रमाणे खरोखर आहे, ही वेळ लागलेली ना, ही शिवसेना शाखा ही झपाटलेली आहे, समाज कार्याने झपाटलेली आहे. कुठेही असो, फक्त वया नाही, कोणी अडीअडचणीत असला काय असेल सर्व मिळून त्याच्यावर आम्ही तोडगा काढतो. पण जे आमच्या परीने होतील ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आज इथे आलो, एक सुविचार आहे, विचारांच्या युद्धात पुस्तक हेच शस्त्र आहे. अगदी खरे आहे, कारण पुस्तक आपण बोलतो जो वाचेल तोच टिकेल. पण आज या ज्या वह्या देतो या वह्यांवर तुमचं भविष्य रेखाटणार आहात. आणि आजच्या दिवशी मी तुम्हाला एवढ्या शुभेच्छा देतो की आपल्या गावातील जी ताई रशियाला जाऊन डॉक्टर झाले, तिचा आदर्श घ्या आणि तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबाचा आणि या गावाचं नाव मोठं करा. एवढ्या शुभेच्छा देतो आणि आपले येथेच रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा वया वाटपचा प्रोग्राम म्हणजे तुम्हाला आनंदाची झालर असते, बरोबर ना? कारण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि याच्यानंतर एक आनंदाचा विषय असेल तो वरून येणारा आपल्या शिवसेना शाखेचा वया वाटपचा कार्यक्रम. खरोखर सांगा, आनंद झालाय की नाही तुम्हाला? प्रत्येकाला वया मिळणार आहेत म्हणून. विद्येचा जेव्हा एंट्री मारली तेव्हा हे सुविचार वाचल्यावर माझं बालपण मला आठवलं. कारण मित्रांनो, मी पण या जिल्हा परिषद शाळेतूनच घडलेले आहे. या जिल्हा परिषद शाळेच्या शिका स्वतः मुलापेक्षा शाळेतील मुलांना जास्त आवर्जून शिकवतात. यांना जेव्हा बघितलं माझे गुरुवर्य मला आठवले. कारण जी शाळा आहे ना, इथे आपल्याला सगळ्यात शिकवतात. नाचायला शिकवतात, गाणी गायला शिकवतात, भांडायला पण शिकवतात की नाही? नाही शिकवत? हा, त्याच्यानंतर आपण डिस्प्ले करायला शिकतो, सगळ्यांना बाहेरून कोणी आल्यावर नमस्ते बोलायला शिकवतो. हे कोणती शाळा शिकवते? जिल्हा परिषद शाळा. इंग्रजी शाळेत शिकवतात का? नाही. तिकडचे शिक्षिका पण फक्त पगार घ्यायच्या उद्देशाने मुलांना शिकवतात.
असं मला वाटते. आतापर्यंत बघतो ना, मराठी शाळा ही संस्काराची शिदोरी आहे. आज जे आपण संस्कार शिकतो ते फक्त मराठी शाळेतूनच शिकतो, म्हणून मला अभिमान वाटतो माझ्या या मराठी शाळेचा. आज आमच्या गावाच्या माध्यमातून तुम्हाला जे वह्या मिळणार आहे, अभ्यास करायचाच आहे, पण त्याबरोबर तुम्हाला काही जोक्स आवडत असतील किंवा काही गाणी आवडत असतील, त्यासाठी एक रपूक तुम्ही करू शकता, बरोबर की नाही मॅडम? तर प्रत्येक मुलीला किंवा मुलाला छंद हा विषय पण आवडत असतो. आणि मला आठवतं एवढं, शिक्षिका आहेत त्या गाणी बोलायला, नाचायला खूप शिकवतात. म्हणजे बरोबर आहे की नाही? मला आवडत असेल ती गाणी, ती पण या मॅडमच शिकवतात. तर मी आभार मानेन ते शिक्षकाचं, ज्या काय करतात त्या मुलांना मातीचा गोळा आपल्या गावातील पॅरेंट्स म्हणजे आई पाठवतात आणि त्यांना घडवायचं काम ज्या शाळेतच करतात, त्यांचे देखील मी आभार मानेन. आणि एवढे बोलून मी माझं भाषण संपवते. जय महाराज. त्यांचे देखील मी आभार मानेन आणि एवढे बोलून मी माझं भाषण संपवते. जय महाराज.
आज शिवसेना शाखा वन आज 34वे वर्ष, आज मोफत वह्या वाटप, भले 1ली ते 5वी 7वी 8वी पर्यंत जरी असले, 2 वह्या असत 5 वह्या असत, परंतु हा शाखेचा शिवसेना शाखा वन हा कार्यक्रम जवळजवळ 34 वर्ष राबवत आलेला आहे. आणि 2-4 वह्या जरी दिल्या तरी शिक्षणामध्ये त्या काही पूर्ण होत असा हे नाही, परंतु एक मदतीचा हात म्हणून ही शिवसेना आज 34 वर्ष हा कार्यक्रम राबवत आलेली आहे. आणि बरेचशा आज ठाणे जिल्हाच नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा बरेच वर्षापासून गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप, खाऊ वाटप हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करीत आलेला आहे. आज शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे आणि हा शिक्षण आम्ही आमच्या शाखेमधून पूर्ण शिक्षणाचा खर्च करू शकत नाही, परंतु मदतीचा हात हा आमचा गेल्या 34 वर्षापासून चालत आलेला आहे. आणि हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष असा आहे की ज्याच्यामध्ये 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण असा हा पक्ष, एकमेव पक्ष म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एकमेव पक्ष आहे. आणि हा पक्ष हा जवळजवळ 34 वर्ष हा कार्यक्रम राबवत आलेला आहे. आज खरोखरच सांगावं असं वाटते की शिवसेनेची वलगावातील महिला आघाडी असेल, शिवसैनिक असतील, परंतु एवढ्या उत्साहाने हा कार्यक्रम हा पहिली वेळ बघतो. बरेचशा ठिकाणी कार्यक्रम असतात, परंतु कामानिमित्ताने बरेचसे मंडळी, नेते मंडळी असतात, कार्यकर्ते असतात, सर्वांनाच टाइम असतो असं नाही, परंतु या कार्यक्रमासाठी आवर्जून कसा उपस्थित राहता येईल ही प्रत्येक जण आपल्या टाइमशीर टायमिंग देऊन प्रत्येक जण येण्याचा प्रयत्न करतो. आज खरोखरच मुलांना आनंद तर वाटतोच, परंतु खंतही वाटते की कुठे कुठे आम्हाला सांगून सुद्धा आम्ही पोहोचू शकत नाही. तर असे कार्यक्रम आमच्या हातून जेवढे जास्तीत जास्त होतील एवढे आम्ही कार्यक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. मैत्रीच्या माळेतील एक मणी उघडला तो आमचा कमळदादा, त्याच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आजच्या या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठाची माफी मागून सन्माननीय व्यासपीठ आज गावात येताना म्हणजे दरवर्षी अलिमगड शाळेमध्ये आपण वळच्या शाळेमध्ये कार्यक्रम झाला की दुसरी शाळा आपण अलिमगड जिल्हा परिषद शाळा घेतो, पण दरवर्षी या शाळेमध्ये येताना एक उत्साह असायचा. पण आज सकाळीच कधी नव्हे तो मनावर एवढा दडपण होता की या कार्यक्रमाला आपला जीवाभावाचा माणूस आज इथे आपल्याला दिसणार नाहीये. मी 2 दिवसापूर्वी ज्या वेळेला कार्यक्रमाचं बॅनर बनवायला गेलो होतो, दायराम पाटील होते तिथे, माझ्या मनामध्ये होतं की एक बॅनर बनवून इथे लावायचा होता गावामध्ये की कमलाकर पाटील यांच्या स्मरणार्थ शिवसेना शाखा वळच्या वतीने वह्या वाटप करण्यात येणार आहे. त्याने बिचाराने पैसा काय कमवला माहीत नाही, पण या गावातील लोकांना कळलं असेल की त्यांनी माणसं आणि मित्र काय कमावल्यात हे तुमच्या गावाला दिसलं असेल. मी ही गोष्ट बोलू शकलो नाही. आज खरोखर या ठिकाणी येताना प्रत्येक जण आपापले पट देत असतो. पाटील साहेबांचा पट म्हणजे आम्ही कधी सांगत नाही, कारण तो एक गृहीत पकडलेलाच असतो. आज या शाळेमध्ये येताना किंवा इथे मान्यवर आहेत, पाटील साहेबांनी एक आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला की मी कुठल्याही इथं कार्यक्रमाला मी पुढं येणार नाही,
सर्वांना संधी मिळू द्या. खरोखर आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ही जी कार्यक्रम आहे हा 34 वर्ष चालला. याचं कारण एक आहे, आपण बघतो आपल्याला उदाहरणं मिळतात की आपण एकमेकाचे पाय ओढतो, पण ह्या शाखेचे तसे नाहीये. हे एकमेकाला हात देतात आणि वरती उचलतात. हे या शाखेचं वैशिष्ट्य आहे. आज आपण इथं पाटील साहेबांचा सत्कार उशिरा घेतला. जो पिक्चरचा हिरो असतो ना त्याचा नाव शेवटला येतो, म्हणून पाटील साहेबांचा सत्कार आपण शेवटला घेतला. आणि इथं विद्यार्थी मित्रांना मी एवढं सांगेन की हे जे काका आहेत सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी तुम्हाला की तुमच्यापर्यंत पोहोचवायचं कार्य करता. ठीक आहे, वया देत असो आम्ही नक्की आहे, पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम ते आहेत. तुम्हाला रस्त्यामध्ये कुठे कधी दिसले तर त्यांच्या पाया पडत चला आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. कारण मला सुद्धा त्यांनी आशीर्वाद दिला होता. ज्या वेळेला मी उपविभाग प्रमुख मध्ये नियुक्ती झालो त्यावेळेला मला त्यांनी एक माझ्यातलं वक्तृत्व बघून आशीर्वाद दिला होता. पण पाटील साहेब माझ्या मनात कधी वाटलं नव्हतं की मला या पदापर्यंत जाता येईल. पक्षाच्या या जडणघडणीमध्ये मला पक्षासाठी काहीतरी देता आलं हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. आज इथं एक वड आणि आलिमगड एक अशी परंपरा आहे. आम्हाला पाटील साहेबांच्या माध्यमातून जी काही मित्रमंडळी लाभली, दादा तुम्ही असाल आणि एक आमचे तरुण सरपंच तुम्हाला लागलेले निलेश पाटील, हे सुद्धा मित्र आमच्याशी जोडले गेलेले आहेत. कार्यक्रम जोपर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून कार्यक्रम हा होत राहील तोपर्यंत या आलिमगड शाळेमध्ये सुद्धा कार्यक्रम चालूच राहील. आज या शाळेमध्ये वय वाटपाचा जो कार्यक्रम होतोय तो निश्चितपणे वड शाखा यांच्या माध्यमातून होत असला तरी आलिमगड शाखा तिला जोड आहे. कारण मी त्या शाखेचा एक घडलेलाच विषय. कारण मी जर वर्ल्ड शाखेशी जोडलो नसतो तर वर्ल्ड शाखा अलिमगडपर्यंत पोहोचली नसती. पण एक गोष्ट निश्चित आहे की 1995 साली मी सरपंच झाल्यानंतर भिवंडी तालुक्यातल्या सरपंचाचा जेव्हा सत्कार झाला त्या सत्कारामध्ये अलिमगड गाव भिवंडी तालुक्याची कन्याकुमारी म्हणून गणलं जातं आणि तिथं माझा पहिला सत्कार झालेला ते अभिमानाने सांगतो. कारण तीच ती वड शाखा आणि त्या दिवसापासून मी त्या शाखेशी वळगावचे सगळेच रहिवासी जे आहेत ते मला त्यांचाच एक घटक म्हणून संबोधतात आणि त्याच पद्धतीने मी त्या गावाशी आजपर्यंत संबंध ठेवून म्हणून वड शाखा आपण जिथे जाऊ तिथं आपल्या बरोबर असते हे सांगणं उचित होणार आहे. परंतु 2003 गेली 34 वर्षे कार्यक्रम जरी करत असले तरी 2003 ते 2024 पर्यंत सातत्याने मी त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या बरोबर आहे आणि सगळीकडे त्यांच्या सहवासाने पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि आजपर्यंत पोहोचत आहे. विद्यार्थी मित्र, खर तर सचिनने आता जास्त उल्लेख केला कमलाकर पाटील होते. दुसरा एक मदतकरी शिक्षक शंकर भुरी. खरोखर या वर्षामध्ये फार मोठी आमची हानी झाली. कारण दोन माणसं अशी होती की दोन्हीकडं एकाकडं त्या पद्धतीचं शिक्षण नव्हतं, मग माणसं जोडण्याची हातोटी होती म्हणून ही सगळी मंडळी त्याच्याशी जोडलेली होती. दुसरीकडं शंकर गुरुजी या गावात नव्हे या परिसरात नव्हे तालुक्यात तर जिल्हाभर त्या माणसाला प्रसिद्धी होती. तर शिक्षक कसा असावा एक आदर्श उदाहरण म्हणजे शंकर गुरुजी होते. शंकरच्या बाबतीत आम्ही अनेक ठिकाणी अनेक वेळा बोलत आलोय, पण जेवढं शंकरच्या बाबतीत सांगायचं तेवढं कमीच आहे. असं कारण शेवटी देवाचे मना आले तिथे कोणाचे काही चाले ना आणि तसा प्रकार घडून गेलेला आहे. असो विद्यार्थी मित्र, आपल्याला आज वयात येतोय हे काही फार मोठं नाविन्य नाही, पण कुठेतरी तुम्ही मनाशी खुरंगाट बांधली पाहिजे की आपण या वयाच्या आधारे शिकून कुठेतरी
मोठं झालं पाहिजे, एखादी गरुड झेप आपण घेतली पाहिजे. या गावचा तसा इतिहास सांगण्याला गेलं तर फार मोठा आहे, परंतु मी तेवढा वेळ तुमचा घेणार नाही कारण सगळ्यांना भूक लागली. पण खरोखरच या गावाने चांगले चांगले मोहरे घालवलेले आहेत आणि नवीन मोहरे उदयास आणलेले आहेत आणि त्यांच्यामुळे गावाचं नाव तालुकाभर लौकिक झालेलं आहे. आणि असेच तुम्ही विद्यार्थी म्हणून अभ्यास चांगल्या प्रकारे केला तर कुठेतरी या गावचं नाव उज्ज्वल कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि रजा घेतो. जय जय. ही जी मंडळी सगळी मान्यवर मंडळी आहे, ही किती यांची तळमळ की अलिमगड गावामध्ये आपण पहिले कसे पोहोचू यासाठी ते प्रयत्नशील नेहमीच असतात. आणि त्याच्यासाठी आपले तुमचे सर्वांचे आवडते दीपक काका, पहिले शाळा सुरू झाली जून महिन्याची 15 तारीख उद्याची की काकांचा तुमच्या फोन की मॅडम सांगा पट किती आहे आपला, म्हणजे बघा ते वाट बघत बसतात की कधी एकदा शाळा चालू होती आणि कधी आपल्या विद्यार्थ्यांना वह्या वाटता येतील. तुमच्याविषयी असलेली त्यांची तळमळ लक्षात घ्या. त्या सर्व मान्यवर मंडळींना मी शाळेच्या वतीने पुन्हा एकदा खूप खूप त्यांना धन्यवाद देईल की हे जे तुमचं सातत्य आहे हे सातत्य जोपर्यंत तुमची शाखा आहे तोपर्यंत नक्कीच तुम्ही टिकून ठेवाल अशी मी आशा बाळगते. आणि पुन्हा शाळेच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते. आता तुम्हाला वह्या तुम्ही ज्या उद्देश देताय तो उद्देश नक्कीच सफल करून दाखवतील. याचं उदाहरण म्हणजे बघा आपल्या वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्यामध्ये आमचे विद्यार्थी मेरिट लिस्ट मध्ये आलेले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा म्हणा, मंथन परीक्षा म्हणा किंवा आपली होमी बाबा परीक्षा म्हणा, त्याच्या एंट्रन्स परीक्षेला वगैरे आमचे विद्यार्थी येतात. म्हणजे तुम्ही जरी त्याला ही छोटीशी वस्तू किंवा छोटीशी भेट म्हणालात तरी आमच्या विद्यार्थ्यांसाठी ती मोलाची आणि खूप मोठी आहे. खाली